श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव ऐकून तुमच्याही काळजाला पाणी सुटेल. नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी भक्तिकथा या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे एका स्वामी भक्ताचा अनुभव. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. नमस्कार स्वामी भक्तांनो, आम्ही तुमचं मनापासून स्वागत करतो. श्री स्वामी समर्थ. महाराज यांना त्रिवार वंदन करून आजचा अनुभव सांगायला सुरुवात करते. तू मला सोडून कुठे दूर का जात नाहीस? अगदी देवाघरी गेलीस तरी चालेल मला. तुझी लाज वाटते, असं बोलत गजा घराबाहेर पडला. त्याला त्याच्या आईचा खूप राग आला होता. आज तिच्यामुळे वर्गातली मुले मला चिडवत होती आणि हे आता रोजचेच झाले होते. एका डोळ्या जिजीचा पोरगा हे जणू माझं नावच पडलं होतं. उठता बसता सगळे मला याच नावाने बोलवायला लागले होते. मला आता हे असह्य झाले होते. मला हेही माहिती होते की यामध्ये आईची काहीच चूक नाहीये, पण तिच्यामुळे मला हे सगळे असे चिडवत आहेत म्हणजे तिची चूक, असे मनात ठरवून गजा घराबाहेर पडला. गजाच्या जन्मानंतर गजाचे वडील देवाघरी गेले. वाटणीच्या जमिनीवर देखील भावकीनं डल्ला मारला. पण गजाची आई खकमी होती. सगळ्यांना तोंड देत होती. गावातली चार धुनी भांडी करत होती. पण आपल्या लेकराला तिने काहीही कमी पडू दिले नव्हते. पण अजिंक्य योद्ध्याला हरवणारे त्याचे आपलेच असतात. आज गजाने आपल्या आईचा पराभव केला होता. तिची लायकी काढली होती. मनातून ती पार पोरखून गेली होती. त्या गरीब आईला वाटत होते की आपलं पोरगं रागीट आहे, संध्याकाळपर्यंत परत येईल. मिस रडून फुटायच्या वयात रक्त खळवळते. मुलांची ती त्याची वाटच पाहत होती. गजाला त्याची आई कोणत्याही किमतीमध्ये नको हवी होती. रस्त्याने जाणाऱ्या बसला ते पोरगं पाठीमागून लटकत आणि गाडी नेईल त्या दिशेने गेले. आपण कुठे जातोय, काय करतोय त्याला काहीही माहिती नव्हते. गाडी पुण्याला गेली. पुण्याला उतरल्यावर पहिल्यांदा त्याला भुकेची जाणीव झाली. आईचे पोळीवरचे तूप वाढणे त्याला आठवले. पण नको त्या जुन्या आठवणी. गजा कसेबसे दिवस काढत होता. आदल्या दिवसापेक्षा पुढच्या दिवशी जास्त मेहनत करत होता. गजाची मेहनत करायची देणगी त्याला त्याच्या आईपासूनच मिळाली होती. त्याची आई कोणतेही काम कमी जास्तपणा न करता प्रामाणिकपणे करत होती. गजाच्या मेहनतीला फळ मिळायला सुरुवात झाली. गजाने स्वतःची एक चहाची टपरी टाकली. टपरी खूप चांगल्या प्रकारे चालायला लागली. व्यवसायाचे गणित गजाच्या चाणक्यात डोक्यात घुसले होते. अनुभव कामाला यायची वेळ झाली. चहाची टपरी आता हॉटेलमध्ये बनली होती. पुढची काही वर्ष म्हणजेच गजाचा सुवर्णकाळ. 3-3 हॉटेलचा मालक झाला होता. एके दिवशी गजानन शेठ आपल्या गाडीतून चालले होते. एक म्हातारी त्यांना ओळखीची वाटली. ती म्हातारी त्याची आईच होती. त्यांनी ड्रायव्हरला विचारायला लावले की ही म्हातारी कुठे चालली आहे ते पहा. तिच्या हातात गजाच्या घरचा पत्ता होता. आईविषयीचा त्याचा द्वेष जागा झाला आणि त्याने त्याच्या आईच्या हातातील चिठ्ठी काढून घेतली आणि ती फाडून टाकली. आपली आई जेवली का, ती कशी आहे विचारायचे देखील त्याने कष्ट घेतले नाहीत. रात्रभर तो आईचाच विचार करत होता. महिने गेले आणि एके दिवशी त्याला असे वाटले की आईने आपल्याला जन्म दिलाय, तिचे काय चालले आहे हे पाहून तरी यायला हवे. आणि त्याने भले सकाळी गाडी काढली आणि गावाच्या दिशेने निघाला. त्याची आई उन्हात एका लाकडाला टेकून बसली होती. तो जवळ गेला. त्याने आईला हाक मारली, पण काहीही उपयोग झाला नाही, कारण त्याची आई त्याच दिवशी देवाघरी गेली होती. आयुष्यात पहिल्यांदाच त्याला आईविषयी वाईट वाटत होते. आईच्या हातात एक कागदाची चिठ्ठी सापडली. गजाने डोळे पुसत पुसतच ती चिठ्ठी उघडली. त्यात असे लिहिले होते की, प्रिय गजानन, तू कधीतरी मला भेटायला येशील, पण कदाचित तेव्हा मी नसेल, म्हणून हे पत्र लिहून ठेवत आहे. मला नेहमीच माहिती होते की तुला माझ्यामुळे चिडवतात. आई आंधळी असल्यामुळे बाळा तुला किती त्रास झाला. मला नेहमी वाटायचं तू परत येणार. आजही याच आशेने मी इथे बसली आहे. तू नक्कीच येणार. माझा गजा माझ्या खुशीत येणार आणि मी नाही भेटले तरी माझे बाळ, मी जिथे असेल तिथे खुश असेल. पण बाळा, तुझ्या माझ्यावरचा राग कदाचित ही एक गोष्ट समजल्यावर कमी होईल. तू लहान होतास, खेळत होतास आणि अशातच गावाला सोडलेला कथ्याला उधळत उधळत आला. कथ्याला तुझ्याच दिशेने येत होता. मी तुला वाचवण्यासाठी पळाले. माझ्या बाळाला तो धडक देणार होता. माझ्याकडे इतका वेळ नव्हता की तुला मी उचलून घेऊन पळू शकेल. मी त्याच्यावर चाल करून गेले आणि गजा तुझी आई
तिथेच आंधळी झाली. त्या जनावराने मला उचलून टाकले आणि त्याचे टोकदार शिंग माझ्या डोळ्यात घुसवले. 2 दिवस शुद्धीत नव्हते, पण बाळा ज्यावेळी शुद्ध हरपत होती, त्यावेळी मला माझा गजा सुरक्षित आहे हे पाहून मी समाधानाने डोळे बंद केले होते. आपले आई वडील हे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे जिवंत रूप आहेत. आपल्याला ते लाभले आहेत हेच सौभाग्य, कारण तिन्ही जगावर राज्य करणारा देखील आईची छाया डोक्यावर नसेल आणि बापाचा हात पाठीवर नसेल तर भिकारी असतो. तर फ्रेंड्स, ही होती आजची कथा. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच माझे नवनवीन व्हिडिओज बघत राहा.